पूर्व अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आपल्यासोबत हातपाताचा प्रयत्न होतोय, आपल्याला ह्युमिलिएट केलं जात आहे असं थेट तिनं दावा केलेला. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एकंदरीतच कशा पद्धतीनं पाहता तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे? कारण ज्या स्वरूपाचे आरोप करण्याचा तनुश्री दत्ता प्रयत्न करते, किती सार्थ वाटतात हे सगळे आरोप आणि यानंतर काही कायदेशीर कारवाई सुद्धा याबद्दल होईल असं वाटतंय का तुम्हाला? सगळ्यात अगोदर तर फिल्म इंडस्ट्री में, फिल्म दुनिया में वो आतंकी दाऊद इब्राहिम के बाद किसी भी तरह की गलत चीज़ बम्बई के फिल्मी दुनिया में नहीं चाहिए भाई. बात को समझ लेना. सुशांत सिंह राजपूत जैसे बड़ा और एकदम उम्दा कलाकार जो है हम गमा चुके हैं. फिर उसका रिपीटेशन, त्याचा रिपीटेशन आम्हाला पाहिजेत नाही. तनुश्री दत्ता जी ने जो बोला है, मैं तो कहूँगा जो कलाकार है, आमिर है, सलमान है, शाहरुख है, ए भाई तीनों को बोल रहा हूँ, तुम इसमें ध्यान दो. पहले एक अपना जान गंवा चुका है, फिर तनुश्री दत्ता जब इस तरह से व्यक्त हो रही है, हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्याच्यामुळं एखाद्याला आपल्या जीवाच्या बाबतीमध्ये घुटमळल्यासारखं होत असेल तर मला असं वाटतं हे दार्शनिकपणे हे अत्यंत वेदनादायी त्रास दिला चालला आहे. कोण किती मोठा आहे, दाऊद इब्राहिम होता, साला पळून गेला अतिरेकी, परंतु त्याच धर्तीवर कुणीसुद्धा फिल्म दुनिया में कोई भी अपना आतंक का हाथ लंबा ना करे, कोई कितना भी बड़ा हो. मैं ये नहीं कहूँगा कि नाना पाटेकर बहुत बड़ा है. ए भाई, पिक्चर क्या फिल्म में बड़ा दिखना बात अलग है, गुंडागर्दी बताना फिल्म के रील में रोल में अलग है. दुनिया में आके भारत के संविधान ने जो कहा है उसी तरह से दूसरों को जीने देना और खुद भी जीना, भारत के संविधान के तत्व के साथ. आणि म्हणून मला असं वाटतंय तनुश्री दत्तांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे कलाकारांनी काळजी घ्यायची आहे त्याच प्रकारे तिच्या बाबतीमध्ये त्याच प्रकारे तिचं ह्युमिलेशन होऊ नये म्हणून ज्या अथॉरिटीज आहेत, शासनाच्या अथॉरिटीज आहेत, महिला आयोग असेल किंवा जे मानव अधिकार आयोग असेल किंवा फिल्मशी संबंधित ज्या काही यंत्रणा असतील त्या यंत्रणेनी ह्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कारण का तनुश्री दत्ता ह्या सुद्धा एक मोठ्या कलाकार आहेत आणि दुसऱ्या अर्थानं बिग बॉस कंटेस्टंट ह्या नात्यानं मला असं म्हणणं आहे की या प्रकरणाला गांभीर्यानं तुम्ही घेतलंच पाहिजे. सरकारी यंत्रणेने घेतलं पाहिजे, ज्येष्ठ कलावंतांनी सुद्धा घेतलं पाहिजे, कलावंत महिलांनी सुद्धा घेतलं पाहिजे. नक्कीच तुम्ही नाना पाटेकर यांचं सुद्धा नाव घेत आहेत, ज्येष्ठ अभिनेता आहेत ते. काय वाटतं नेमकं या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे? ए भाई, कोई जेस्ट वेस्ट कुछ नहीं रहता कलाकारी में. जो कलाकारी अपनी बताता ना वो कलाकार चमक जाता भाई. दुबई में फ्लेक्स लग जाते भाई. यहाँ सीनियर जूनियर कुछ नहीं रहता. दादागिरी के ऊपर सीनियर बनना ये कोई वहाँ पे लिखित कानून नहीं है भाई. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की नाना पाटेकर असतील किंवा आणखीन कुणी असेल, बी इंटू लिमिट. प्रत्येकाने आपली मर्यादेत राहायचं आहे. कोणी किती मोठा कलावंत असला तरी त्याला मर्यादा ओलांडता येत नाही आणि मला असं वाटतंय की नाना पाटेकरांना माझे सूचक बोल समजले असतील. नक्कीच राज्यपालांनी सुद्धा एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि ज्याची राजकीय वर्तुळात बरीचशी चर्चा आहे. ते म्हणतात की कुणी जर येऊन कानशिलात लगावली तर मग मराठीत बोलायचं का? आणि यापूर्वी भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा म्हटलेलं की गुजराती आणि मारवाडी नसते तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली असती का? कुठेतरी खच्चीकरण होते अशी टीका आता विरोधक करू लागलेत. मराठी भाषेचं खच्चीकरण, मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचा असा काय प्रयत्न आहे? आदित्य ठाकरेंनी पण टीका केली, काय म्हणाल? जे आदित्य ठाकरे आणि जे बाकी जे काय तुम्ही नावं सांगताय ना, जे टीका करतायत, भाषिक वाद निर्माण करतायत, ते भाषिक वाद निर्माण करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की एक संविधानाचं प्रशिक्षण घ्या, एखादा क्लास लावून घ्या, आठवडाभर शिकून घ्या. कारण आदित्य ठाकरे तुम्ही लेजिस्लेचरमध्ये आहात, तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आहात, तुम्ही विधानसभेमध्ये आहात, असेंब्लीमध्ये आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सिटिझनशिप सांगण्याची गरज नाही. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा लॉ ग्रॅज्युएट आहात आणि फर्स्ट सिटिझन या नात्यानं महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपाल साहेब बोललेत. मला असं वाटतं अत्यंत सूचक बोललेत. सिटिझनशिप ही हिंदुस्थानची असते आणि कोणत्याही सिटिझनला डिस्क्रिमिनेट करता येत नाही. हे अत्यंत बोलकं आहे. हे संविधानिक दार्शनिक नाही तर अंतिम सत्य आहे संविधानातलं. त्याच्यामुळं राज्यपाल महोदयांनी जे उदाहरण दिलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळातलं खासदार असतानाचं आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं की तुम मारोगे तो तुरंत मराठी आएंगी क्या, बोलने को आएंगी क्या, हे
मला असं वाटतंय त्यांनी जे लोक टीका करतायत देशाला भारत देशाला हिंदुस्थानला भाषेच्या नावावर महाराष्ट्रामध्ये अनागोदी आणू पाहत आहेत त्यांच्यासाठी हे सूचक प्रशिक्षण आहे। आणि आदित्य ठाकरेनं मला असं वाटतं की पुन्हा एकदा सिटिझनशिपचा ॲक्ट वाचून घ्यावा, पुन्हा एकदा फंडामेंटल राईट्स आदित्य ठाकरेंनी वाचून घ्यावे, टीका करण्याच्या भानगडीत आदित्य ठाकरेनं पडू नये। आणि जर लेजिस्लेचर आदित्य ठाकरे सारखे जर टीका करत असतील, भाषिक वाद निर्माण करत असतील, तर मला असं वाटतं की दे आर द बेस्ट केस फॉर द डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम द स्टेट लेजिस्लेचर। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, भाषिक वाद हा सुरू झालेला आहे का आणि त्याचे भयंकर पडसाद आता उमटू लागलेत? मग कल्याणमध्ये तरुणीला एका बिहारी तरुणाची मारहाणीचं प्रकरण असू द्या किंवा मग घाटकोपरच्या बिहारी तरुणीचं प्रकरण असू द्या, कसं पाहता एकंदरीतच तुम्ही वकील आहात, राजकीय पोळी भाजण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो आणि याला चपराक कशी बसेल? ए भाई, ये गली की राजनीति वाला है, वो राज ठाकरे भैया है ना, वो राज ठाकरे भैया गली की राजनीति करने निकला है। और वो उद्धव ठाकरे है ना, अभी तक तो मामू जान भाईजान हिंदी में बोलता था, अब निकल पड़ा है। मला हे म्हणायचं आहे, हे गलीच्या राजकारणाचा पार्ट आहे। आणि राहिला प्रश्न भाषिक वाद निर्माण करण्याचा, हिंदुस्थानी भूमीवर कोणी कुठे जाऊन काम करू शकते, आपल्या मर्जीने भाषा बोलू शकते। राज ठाकरे काय खिशातली सबसिडी आणून देत नाही, भारताच्या संविधानाने राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेला आहे। आर्टिकल 19 मुखपाठ करून घ्यायला पाहिजे, कोणीतरी त्यांना शिकवलं पाहिजे। राहिला प्रश्न ज्या प्रकारे त्रास दिला चालला आहे आमच्या, खास करून हमारे बिहारी भाइयों को, मैं ठाकरों को ये बोलना चाहता हूँ फिर से एक बार, अरे अपने 4 पीढ़ी जो है, पुरखे जो है, उनके बारे में ज़रा सोच लो भाई, दिमाग में देख लो सोच के कि कहाँ से आए थे हम और कहाँ चले और कहाँ रहे हम और क्या कर रहे हैं हम। ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी समझून घेणं आवश्यक आहे। आणि त्यामुळं मला असं म्हणायचं, हमारी जो बिहारी बहना है, जिस तरह से उसे पहले तो प्रताड़ित किया गया, अरे वो एक अच्छा कारोबार करती है, वो एक केटरिंग का या कुछ छोटा मोटा बिजनेस, उनका खाने का बिजनेस है, ऊपर जाने से लेके उसको तकलीफ दी गई, उसके त्याच्यानंतर परत जाऊन तिला त्रास दिला गेला आणि त्यानंतर माफी मागायला लावली। ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत वेदनादायी आहेत। म्हणजे महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असलेल्या राज्यपाल महोदयांना ह्या बाबतीची दखल घ्यावी लागत आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली पाहिजे। अरे असं जर झालं, मला सांगा, एखादी गोष्ट, एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी बिमार होते, दवाखान्यात जाते, दवाखान्यात गेल्याच्या नंतर ट्रीटमेंट योग्य होत नाही म्हणून एखादा राग अनावर झाला, त्या गोष्टीला तुम्ही थेट म्हणजे कशावर, आम्ही व्हायलन्सचं समर्थन करत नाही, व्हायलन्स चुकीचं आहे, मारामारी चुकीची आहे, परंतु वेगवेगळ्या गोष्टी चूज करायच्या, आपल्या म्हणजे मर्जीतल्या साधायच्या, त्या गोष्टी अडॉप्ट करायच्या आणि त्याच्यावर राजकारण सुरू करायचं। मला असं वाटतं की त्या एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी असे भाषिक वाद निर्माण केले चाललेत, परंतु हे भाषिक वाद टिकणार नाहीत। हे दिवस मावळल्यासारखे उद्धव ठाकरे, राज ठाकरेच्या ज्या दिवशी महापालिकेची गल्लीची निवडणूक संपेल, दिवस जसा मावळतो, जसा उगवतो आणि मावळतो, तसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचं राजकारण मावळलेलं असेल। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।